एखादी गोष्ट मनापासून करण्याची जिद्द अंगी असेल तर अगदी कोणीही ती गोष्ट सहजरित्या पूर्ण करू शकतो. त्यात ती गोष्ट कुठल्या महिलेने करायचे ठरवले तर ती कुठलीही गोष्ट साध्य करू शकते. आज आपण भेटणार आहोत अशाच एका महिला उद्योजिकेला, जी गेले अनेक वर्षांपासून 100 पेक्षा अधिक महिलांना शिवणकला शिकवत आहे. शिवणकला एक अशी कला आहे जी शिकून त्यासोबतच आपल्या कौशल्याचा वापर करून कोणीही घर बसल्या कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. माझं नाव आशा सुनील जाधव. माझी कव्यामध्ये ब्रँच आहे. त्या ब्रँचचं नाव आहे स्वामी समर्थ क्लासेस. मला लहानपणापासून खूप आवड होती की टेलरिंग क्लासचे, पण ह्या कलेसाठी कोणाचं प्राधान्य नव्हतं. हे एक कला म्हणजे एक हलकं काम समजलं जायचं. मला पहिल्यापासून असं वाटायचं की हे काम आपण कसं भारी करू. मी लहानपणी म्हणजे शाळेत होती तेव्हा मी इयत्ता 8वीत शिकत होती, तेव्हा मी एक ड्रेस शिवला. म्हणजे विदाऊट मापाचा, म्हणजे असंच कटिंग केला आणि शिवला. तो व्यवस्थित झाला. ते बघून माझ्या शेजारच्या मुलींनी पण मला ते ड्रेस शिवायला दिले. असं म्हणजे मला आवडच होती मुळात. माझ्या परिवारामध्ये माझे काका, चुलत भाऊ हे पण तेच काम करायचे. म्हणजे ती कला माझ्या रक्तातच होती. पण मला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ह्या कलेला कोणी प्राधान्य देत नव्हतं. हलकं काम समजलं जायचं. जेव्हा मी लग्न होऊन मुंबईला आली त्यावेळी मला खूप इच्छा होती की कुठेतरी क्लास बघूया. मी एका क्लासमध्ये जाऊन विचार पण केला, की विचारलं जाऊन की इथे फी किती आहे. त्यावेळी 400 रुपये फी होती. पण अशी परिस्थिती होती की त्यावेळी 400 रुपये भरायची म्हणजे कॅपॅसिटी नव्हती. भाड्याच्या घरात राहायचो, खाऊन पिऊन म्हणजे जेमतेमच अशी परिस्थिती होती. पण आणि मला 3 मुलं आहेत. 3 मुलं सांभाळत मी 3 मुलांना क्लासमध्ये सोडायची आणि मी टेलरिंग क्लासला जायची. त्यावेळी फी भरण्यासाठी मी माझ्या दिराकडून 400 रुपये फी घेतलेली. पण मला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या महिन्यात फी मागायचं धाडस होत नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे की मी जिथे शिकायची त्या मॅडमनीच मला कपडे शिवायला दिली. असा मी नॉर्मली 3 महिन्याचाच क्लास केला आणि त्यांनी मला 4 महिन्यानंतर फी भरून मला 150 रुपयाने एक वडापाव दिला. त्या काळामध्ये म्हणजे त्याला 12 वर्ष पूर्ण झाली. नंतर मी नॉर्मली 3 महिन्याचा क्लास करून आता मला ऍडव्हान्स पण शिकायचंय, पण त्यावेळी माझ्याकडे फी भरायलाच पैसे नव्हते. मी घरी रात्री 3-3 वाजेपर्यंत जागा राहून मी थेरपी स्वतः बनवल्या, डिझाईन स्वतः बनवल्या. आता मी सगळं फॅशन डिझायनिंग माझ्या स्टुडंटना शिकवते. ती मी स्वतः सगळं तयार केलेलं आहे. माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत की माझ्याकडे शिकून त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केलाय, स्वतःचं शॉप चालू केलंय. काही स्टुडंट असे आहेत की त्यांनी घरी पण बिझनेस चालू केलाय आणि काही स्टुडंट असे आहेत की क्लासमध्ये येतात आणि क्लास चालू असतानाही बिझनेस करतात. आणि माझ्याकडे 99 रुपयाचा फॉर्म भरून क्लास जॉईन करू शकता. 6 वर्षापासून माझ्या घरात क्लास चालू होते, पण आता माझी स्वतःची ब्रँच आहे. ह्या ब्रँचमध्ये अशा काही महिलांच्या बरोबर मी इन्व्हॉल्व आहे की त्यांचे पण काही दुःख असेल तर मी समजून घेते, कारण एक स्त्री एक दुसऱ्या स्त्रीला समजू शकते. वयाच्या 12व्या वर्षांपासून आशा शिवणकला शिकून ड्रेस व ब्लाऊज शिवायला लागल्या. कालांतराने लग्न झाल्यावर 3 मुलांसोबत घरातील आणखी 9 जणांच्या परिवाराला सांभाळणे अवघड झाले. म्हणून आपला छंद आपला उदरनिर्वाह होऊ शकतो या अनुषंगाने आशा पुन्हा ब्लाऊज व ड्रेस शिवायला लागल्या. आपल्याप्रमाणेही समाजात अशा काही महिला आहेत ज्यांची घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शिवणकला आवड असूनही शिकता येत नाही. अशा महिलांसाठी आशा जाधव या 99 रुपयात शिवणकला शिकवत आहेत. 100हून अधिक महिला आशा जाधव यांच्या शिवण क्लासमध्ये शिकत आहेत. 2018 मध्ये स्वामी समर्थ टेलरिंग क्लासेस नामक क्लास आशा जाधव यांनी सुरू केला. या ठिकाणी बेसिक ते ॲडव्हान्स सर्व प्रकारचे शिवणकाम शिकवले जाते. ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी साडी, आरी वर्क व क्लॉथ पेंटिंग इत्यादी प्रकार या ठिकाणी शिकवले जातात. सोबतच येथे शिकणाऱ्या प्रत्येक महिलेला सरकारतर्फे प्रमाणपत्र देखील मिळते. आशा जाधव यांच्याकडे शिकणाऱ्या बहुतेक महिलांनी स्वतःचे दुकान सुरू केले आहे. शिकणाऱ्या प्रत्येक महिलेने स्वतःचा घरून व्यवसाय सुरू केला आहे. शिवणकलेला सामान्य घरात जास्त प्राधान्य दिले जात नाही. शिवणकला म्हणजे वेळेची बर्बादी
अशी अनेक लोकांची समजूत आहे. पण हीच कला वेळ आल्यावर आपला उदरनिर्वाह करण्याचे एक उत्तम साधन ठरते, अशी माहिती आशा जाधव यांनी दिली आहे. लतिका अमोल, लोकल 18, ठाणे.